खरं तर खूप मोठा हर्ष मला या ठिकाणी झालेला आहे। या ध्येय अकॅडमीच्या संस्थापिका सौ अर्चना शेंडगे, त्याचबरोबर राज्य मार्गदर्शक, त्याचबरोबर राज्य प्रमुख सचिव, ध्येय फाउंडेशन चे सर्व असणारी टीम, उपस्थित विद्यार्थी, पालक आणि पुरस्कृत असणारे सर्व आमचे बंधू भगिनी। ध्येय तरंग या नावात ध्येय आहे, बरोबर आहे का नाही? कुणी उठलं की ध्येय नाव नाही ठेवू शकत, अनेक नाव ठेवू शकतात, पण ध्येय नाव हे कोण ठेवू शकतं? धडपडणारे, जिगरबाज असणारे आणि देशावर प्रेम करणारे म्हणून ध्येय नाव शकतात। आणि त्या ध्येयवारीवरामध्ये सहभागी होणारे आमचे जिगरबाज विद्यार्थी, जिगरबाज पालक, जिगरबाज शिक्षक आणि मुख्याध्यापक, आणि म्हणून हा आनंद सोहळा या ठिकाणी साजरा होतोय। तर महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय। उपस्थित सर्वांना मी सांगू इच्छितो, ज्यावेळेस आम्ही साहेब प्रवेश सुरू केला होता, सुरुवातीला ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं, अक्षरशः छोट्याशा गावामधून आम्ही स्टार्ट केलं होतं, सातारा जिल्ह्यामधून। आज 2464 या ठिकाणी आमची परीक्षा झाली। 1,65,721 मुलं आहेत यावर्षी। दरवर्षी यामध्ये वाढ होती। पालकांना पण माहिती आहे, शिक्षकांना माहिती आहे, ही परीक्षा वेगळी आहे, हा एक परिवार आहे, हा व्यवसाय नाही आहे कुठला। ज्या सिस्टीम मध्ये भविष्याचं स्वप्न यूपीएससी मधून घडतंय, महाराष्ट्राचा विकास होतोय आणि त्याची पायाबांधणी, पूर्वतयारी म्हणून ही अकॅडमी काम करते। आणि मुळात विद्यार्थी या स्पर्धेमध्ये टिकावेत, त्या स्पर्धेच्या पाठीमागे राहू नये म्हणून त्याला विविध सुविधा, महाराष्ट्रात एकमेव अशी सुविधा आहे की ही सिस्टीम पुरवती, म्हणजे ऑनलाईन क्लास फ्री, एकही रुपया कुणाचा घेतला जात नाही। ऑनलाईन टेस्ट दिले जातात, उद्बोधन वर्ग दिले जातात, डाऊट क्लास दिले जातात, आणि सर्वात महत्त्वाचं लाखो रुपये खर्च करून या कष्ट करणाऱ्या, मेहनती असणाऱ्या पालकांचा, शिक्षकांचा, गुरुजनाचा सत्कारही विद्यार्थ्यांच्या ठिकाणी केला जातो। हे समीकरण काय आहे तर तुम्हाला हे लक्षात येईल, 2035 ला ह्या बसलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांपैकी साहेब कलेक्टर झालेले असतील, कोणी आयात झालेले असेल, आणि ती तळमळ आणि तो दिवस सोन्याचा येण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज हाडाचं पाणी, कष्टात म्हणजे रक्ताचा थेंब या ठिकाणी आठवत आहोत। विद्यार्थी मित्र हो, आपली परीक्षेचं नाव काय आहे सांगा बरं? काय नाव आहे? काय नाव आहे साहेब? परीक्षेचं नाव पण विनर आहे, सिस्टीमचं नाव पण ध्येय आहे, आणि हिला महाराष्ट्राचं ध्येय लपलेली अकॅडमी म्हणून समजलं जातं। आता मी जास्त वेळ घेणार नाही, मी पुढे जाणार आहे। आतापर्यंत दिलेलं आहे मार्केट व्हॅल्यूवर दरवर्षी 30-40 हजार रुपये खर्च होईल, एवढ्या गोष्टी मी फ्री मध्ये उपलब्ध केल्या सिस्टीमच्या माध्यमातून। पण या वर्षी 2025 जी परीक्षा झाली आहे त्याच्यामध्ये जवळपास 140 काहीतरी मुलांनी इंटरनॅशनल प्रवेशच्या पहिल्या यादी गुणवत्तेमध्ये सहभाग घेतलाय, आणि त्यातले हे बसलेले सर्व त्याला ग्रेडिंग मध्ये नंबर 1 आले, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। इंटरनॅशनलचं 3 वर्षाचं ग्रेडिंग होणार आहे, आणि त्यातलं पहिल्या वर्षाचं ग्रेडिंग असं, विभागातली 10% आणि राज्यातली 100% मुलं 172 इंटरनॅशनल स्कूलच्या पहिल्या यादीमध्ये फॉर झालेली आहे। दुसरी यादी 2026 आणि 2027 ला साहेब तिसरी यादी, आणि 27 म्हणजे 2027च्या जूनला आमचं 100 मुलांचं इंटरनॅशनल स्कूल चालू होईल, आणि प्रतिभावंत विद्यार्थी किंबहुना आमच्या देशाचं वैभव त्या अकॅडमीतून घडणार आहे, असा दिवस आम्ही पाहतोय। आणि सर्वात महत्वाचं 2035 साहेब स्वप्न आहे माझं, 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी पाहिलं, 2035 पर्यंत रिटायरमेंट नाही यातून घ्यायची। आतापर्यंत सिस्टीमने 12 वर्ष काम केलेलं आहे। खरं तर डोळ्यात पाणी आनंदाचं आहे, ऊर पण भरून आलाय, एवढं सोपं नाही आहे मित्रांनो। तुमच्या समोर एक विद्यार्थी असेल, एक मुलगा असेल, घरात 2 मुलं पण सांभाळणं किती अवघड होतं। शिक्षकाला शाळेत 30 मुलं असतील तर 30 पालक सांभाळणं पण किती अवघड होतं। शिक्षक म्हणून असं तर माहिती आहे सर्वांना, आम्ही अख्ख्या महाराष्ट्राला सांभाळतो, आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाचा साहेब रिस्पेक्ट करतो, कारण ही आमची सिस्टीम कुणाची आहे? विद्यार्थ्याची आहे, पालकांची आहे, गुरुजनांची आहे, प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीची। म्हणून ही सिस्टीमला हक्क आहे की कोणीही आपले स्वतःचं मत मांडू शकतो। आणि मित्रांनो, या वर्षीपासून आनंदाचा दिवस आहे, पहिलं ग्रेडिंग झाले 2027चं, पुढल्या वर्षी 2000 तुम्हाला मोठी संधी मुलांनो, वरी हातकर आयामीनवाले सर्व, पुढल्या वर्षी एवढी संधी आहे, 2 वर्ष स्कोरिंग तुमचं जर खाली नाही आलं, कारण इथं गुणवत्तेलाच मान आहे, तुम्हाला शिक्षण फुकट मिळेल, तुम्हाला सुविधा फुकट मिळेल, तुम्हाला पाहिजे तिथून भेटेल, पण गुणवत्तेमध्ये कोणाचं काय नाही, सर्वांना समान।
पाहिजे ते फुकट देतो. एखाद्या आदिवासी भागामध्ये आमच्या सर इथं काम करतायत, माझ्यासोबत खोबराकडे सर आहे, इतकं काम मन मिळवून नक्षलवादी भागात पण त्यांनी सब मोठं काम केले सर. असा कुठला भाग नाही ठेवला. त्यांना सुविधा नाही, सुविधा पुरवण्याचं काम करतायत आमच्या, पण गुणवत्तेमध्ये कुणाला फाटा नाही. सर्वांची गुणवत्ता झाली पाहिजे. म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आता वेबसाईट आपण देणार आहोत, त्यामध्ये विद्यार्थ्याचा डॅशबोर्ड स्वतःचा देणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्याला ऑनलाईनच्या क्लाससाठी एका वेबसाईटला जावं लागायचं, ऑनलाईन टेस्टसाठी वेगळ्या ड्राईव्हला जावं लागायचं, युट्यूबला रेकॉर्डेड क्लाससाठी जावं लागायचं. यावर्षी चिंता मिटून टाकली आहे सर्व. विद्यार्थ्याला असं एक हाऊस दिलंय, होम दिलंय, त्याला म्हणतात डॅशबोर्ड, आणि त्याच्यामध्ये भरलेल्या फॉर्म पासून त्याला जे काही ऑनलाईन क्लास असतील, ऑनलाईन टेस्ट असतील, उद्बोधन वर्ग असतील, स्पेशल क्लास असतील, किंवा त्याला वैयक्तिक अडचण आली तरी त्या डॅशबोर्डमध्ये मांडू शकतो. आणि याची किंमत महाराष्ट्रात 40-50 हजार रुपये. सिस्टीम एकही रुपया मुलांचा घेणार नाही, ते फ्री देणार आहे आणि माझ्या मुलाला प्रतिभावंत बनणार आहे आणि देशाच्या नव्हे तर इंटरनॅशनल लेवलला तयार करणार आहोत. ती कमिटमेंट गेल्या 12 वर्ष देत आलोय आणि एकही गोष्ट आतापर्यंत मागे सर नाही. साहेब, यावर्षी मुलांचं फॉर्म भरण्यापासून, त्यांना ऑनलाईन क्लास देण्यापासून, महिन्याला टेस्ट होण्यापासून, शिक्षक म्हणून 48 पेपर 20 दिवसात सेट करणं ऑनलाईन, ती बी 300 गुणाचे. आमचे शिक्षक रात्रंदिवस जागे असतात, रात्रंदिवस. एवढं सोपं नाहीये. हे जे चालवतो ना याच्या मागं खूप आहे, पण आम्हाला प्रेरणा कुठे आहे तर एकच ध्येय, विद्यार्थी विकास हे आमच्या ब्रीथ पासून. महाराष्ट्र देशात शिक्षण देशात पहिला आला पाहिजे आणि UPSC मध्ये 50% यशाचा वाटा राहिला पाहिजे, ही प्रेरणा आहे आम्हाला. आम्ही कुठेही गेलो नाही. स्वयंप्रेरणेनं क्षितिजाच्या पलीकडचं पाहणारं स्वप्न, उघड्या डोळ्यात आडेनं पाहणारी ही सिस्टीम आहे आणि तीच प्रेरणा आम्हाला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना मी तुमच्या मुद्द्यावर येतोय. बघा, जगाच्या पाठीवर मी बोललेलं कोणी फ्री देत असेल तर मला सांगा, आमच्या मुलाला तिकडे प्रवेश घेतो. मला माहित आहे हे कोणी देऊ शकत नाही. कलियुगात 10 रुपये पण फ्री दिले जात नाहीत, पण आपण 40 नाही तर लाखो कोटीचा खर्च आपण मुलांसाठी करतो आणि कदाचित पालक पण थोडा विचार करत नसेल. त्याच्या पलीकडची भूमिका हे सिस्टीम केली आहे. सिस्टीमसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, प्रत्येक व्यक्तीसाठी चालला पाहिजे. आमच्या ऑफिस मधला असू द्या, ऑनलाईनचा माणूस असतो, प्रत्येक जो जागा असतो. साहेब, ऑफिस तुम्हाला तर 10 ते 6 चालतं. आमचं ऑफिस तसं नाही चालत. आमचे पालक काम करून येतात घरी, शिक्षक कधी घरी येतात, दिवसभर कामं असतात. आमचं ऑफिस खरं तर 6च्या नंतर रात्री चालू होतं, दिवसभर तर असतं. आमच्याकडे रविवार नसतो, सणसूद नसते, रात्र नसते आणि पालकाला माहित असेल 12 वाजता कॉल आला तरी घेतात. आणि असं नाही, आमच्या ऑफिस मधले शेंडगे सर इथं आहेत, त्यांनी पण कॉल 12 वाजता घेतात. म्हणजे ही सिस्टीम आमची इतकी चांगली आहे. आमचा प्रत्येक राज्य टीम मधला, जिल्हा टीम मधला, आमचा तालुका, प्रत्येक व्यक्ती तेवढ्या कष्टाने करतोय आणि हे एकट्याचं काम नाही. आता मी मुद्दा येतोय, आपल्या येणाऱ्या काळामध्ये एवढ्या गोष्टी फ्री दिलेल्या आहेत, त्याची कल्पनाही तुम्ही करणार नाही. ज्यावेळेस तुम्ही त्या सिस्टीमच्या डॅशबोर्ड येताल ना, तर तुम्ही म्हणाल की माझा मुलगा आता खूप पुढे जाऊ शकतो. ते आम्ही दिलेले, फक्त तुम्ही वेळेत त्या मुलाला ते प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं आणि आपल्या मुलांचं भविष्य घडवणं एवढंच या ठिकाणी सांगू शकतो. तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या कंप्लेंट ऑप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सिस्टीमशी कनेक्ट करून तुमच्या समस्या दूर करता येणार आहेत. माझं स्वप्न 2035चं आहे. UPSC मध्ये 50% यशाचा वाटा आमचा असला पाहिजे. त्यासाठी सर्वांची साथ पाहिजे. भेटेल का साथ? भेटेल का सर्वांची साथ? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमचे सर्व जे आहे ते सामान्य घरातून आहेत. आज स्वप्न मुलांसाठी पाहतात, देशासाठी पाहतात. प्रत्येक जण स्वार्थ पाहतो, सिस्टीम अर्थ परमार्थ पाहते. तुमचं योगदान या ठिकाणी मला पाहिजे. मी पुढील 2 वर्षासाठी मुलांना आणि महाराष्ट्राच्याच मुलांना जे काय आजपर्यंत योगदान दिलंय आणि यश मिळेल त्याला मी शुभेच्छा देतो आणि आभारही व्यक्त करतो, कौतुकही करतो, अभिनंदन करतो आणि पुढच्या कार्यासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षकांना बरोबर शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद सर. सरांचे प्रास्ताविकाचे प्रेरणादायी शब्द ऐकून कविवारी वसंत बापटांच्या काही ओळी सहजच स्फुरतात. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. वसंत वा शरद तुला न दीक्षिती, न भात सूर्य वा असो निशापती. न मोह बंधने पदास बांधती, विरोध क्रोध वा तुला न थांबवी. 10 दिशातुनी तुफान व्हायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. खरंच सरांचं मनोगत ऐकून आपण सर्वजण सरांच्या प्रेरणादायी विचारांनी अगदी भारावून गेलेलो आहोत. आणि सर आपल्या ध्येय तरंग या कार्यक्रमाचे आणि या ध्येय तरंगाचे, आपल्या सकारात्मक विचारांचे, प्रोत्साहनात्मक विचारांचे प्रेरणा घेऊन आम्ही सतत प्रयत्न करू आणि आपली ध्येय प्रकाशन अकॅडमी उंचावर नेण्याचा सदैव प्रयत्न करू. खूप खूप मनापासून धन्यवाद.
यानंतर आपल्या आजच्या या तरंगत जस्तैक बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी आलेल्या आपल्या मान्यवर अतिथींची ओळख करून घेणं आणि त्यांचं स्वागत करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आपण या कार्यक्रमाकडे सुरुवात करूयात. धन्यवाद मॅडम. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते अहिल्यानगर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त माननीय अनिकेतजी थोरात सरांचं या ठिकाणी आगमन आहे. आदरणीय साहेबांचं आम्ही ध्येय परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतो. आपली भारतीय संस्कृती, पाश्चात्य राष्ट्रांनी हेवा करावा अशी आपली भारतीय संस्कृती. या भारतीय संस्कृतीमध्ये आपण अतिथी देवो भव मानणारी ही संस्कृती आहे. पाहुण्यांचा सन्मान करणारी आपली संस्कृती आहे. म्हणून आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले तेजस्विता, तपस्विता आणि तारुण्य यांचा संगम ज्यांच्या ठाई आढळतो ते महाराष्ट्र राज्याच्या प्रशासन शाखेतील सहाय्यक कामगार आयुक्त माननीय अनिकेतजी थोरात साहेबांचा सन्मान सोहळा आपण परिवाराच्या माध्यमातून या मंचावरती संपन्न करणार आहोत. परिवाराच्या सर्व संस्थापक, सर्व सचिव, राज्यप्रमुख या मान्यवरांना विनंती करतो आपण सर्वांच्या सन्मानी उपस्थितीमध्ये आदरणीय आयुक्त थोरात साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. मी आदरणीय सुदामजी शेंडगे सर, अर्चनाताई शेंडगे, संदीपजी पाटील, सोमनाथरावजी शिंदे आणि सोनालीताई गाडे या मान्यवरांना विनंती करतो. कार्यक्रमाचे मानबिंदू, केंद्रबिंदू आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय थोरात साहेब यांचा सन्मान सोहळा आपण ध्येय परिवाराच्या माध्यमातून या मंगल मंचावरती, या आनंदायी मंचावरती